नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण रागी म्हणजेच नाचणीच्या पिठापासून मुलांना आवडणाऱ्या आणि अतिशय पौष्टिक अशा चॉको केक्स बनवणार आहोत। तर यासाठी आपल्याला लागणारे जे साहित्य आहे ते पाहूया। या ठिकाणी मी 1 कप एवढं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप दळलेली साखर, 1/4 कप तेल आणि अर्धा कप दही, त्यानंतर 2 मोठे चमचे मिल्क पावडर आहे, 2 मोठे चमचे कोको पावडर आहे, कॉफी मी अर्धा चमचा पाण्यामध्ये ठेवलेला आहे, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर। तर चला इथे मी एक बाउल घेतेय। त्या बाउलमध्ये आपल्याला सर्वात आधी दही, त्यानंतर दळलेली साखर आणि तेल 1/4 कप जे घेतलेलं आहे ते हे सगळ्यात आधी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आधी एक 5 ते 10 मिनिट त्याला फेटून घ्यायचंय। त्यानंतर ह्याला आपण एक 5 मिनिट साईडला ठेवूया। इथे मी एक ताट घेतलेलं आहे। तर चाळणीमध्ये इथे मी नाचणीचं पीठ, कोको पावडर, त्यानंतर इथं पाहू शकता आपल्या नाश्त्याचा जो चमचा असतो तेवढा अर्धा बेकिंग पावडर घेतलेला आहे। जेवढा बेकिंग पावडर आहे त्याच्या अर्ध मी इथं खायचा जो सोडा असतो म्हणजेच बेकिंग सोडा असतो तो घेतलेला आहे। तर हे सगळं आपल्याला ड्राय मिक्सचर आहे आपल्याला चाळणीतून कमीत कमी 2 ते 3 वेळा चाळून घ्यायचंय। 3 वेळा चाळून घेतल्यानं त्याच्यामध्ये एअर फिलअप होते आणि आपली केक हे फ्लफी यायला मदत होतात। तर आता आपल्या बॅटरमध्ये बाकीच्या मी मिल्क पावडर घालतीये आणि कॉफीचं जे मिक्सचर आहे अर्धा कप कॉफी, इन्स्टंट कॉफी आहे आणि 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये हे बॅटरमध्ये घालतीये आणि हे बॅटर मी 1-2 मिनिट मिक्सरमधनं फिरवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपले हे ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते मिक्स करतेय। तर या ठिकाणी मी थोडंसं जसं गरज लागेल तसं मी या ठिकाणी दूध मिक्स करून घेतेय। तर अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कट आणि फोल्ड मेथडने हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी आणखीन थोडंसं दूध घालून घेतेय। या ठिकाणी 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स, तुमच्याकडे चॉकलेट एसेन्स असेल तर तेही घालू शकता आणि फक्त 1 चिमट एवढं मी मीठ घातलेलं आहे। इथे पाहू शकता असं फ्लोई कन्सिस्टन्सी असली पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी मी आधी एका कढईमध्ये थोडंसं मीठ घालून कढई ही 10 मिनिट हाय फ्लेमवरती प्रीहीट करून घेतलेला आहे। आता या ठिकाणी मी अप्पमचा तवा घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यूज अँड थ्रोचे जे चहाचे कप येतात तर ते सुद्धा घेऊ शकता, पण मी या ठिकाणी अप्पमचा तवा घेतलीये। तर अप्पमच्या तव्यामध्ये आपलं बॅटर फक्त अर्ध फिलअप करून त्यानंतर हे जे चॉकलेट्स आहेत या ठिकाणी मी मोडेचं मिल्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे पीस करून घेतलेले आहेत। ते या ठिकाणी आपल्याला त्या अप्पमच्या तव्यामध्ये अर्ध्या बॅटरमध्ये ते आपल्याला एक असे पीस ठेवायचे छोटे छोटे आणि त्यानंतर आता मी हे आपलं जे तयार झालेलं आहे ते आम्ही पॅनमध्ये ठेवते आणि ह्याला अगदी सुरुवातीला 1-2 मिनिट आपण हे हाय फ्लेमवरती ठेवायचंय। त्यानंतर फ्लेम आपल्याला अगदी बारीक करायचा आहे। लो फ्लेमवरती आपल्याला 20 मिनिट त्याला बेक करून घ्यायचंय। तर आपल्याला राहिलेला बॅटर सुद्धा मी दुसऱ्या एका केक टिनमध्ये घालतीये आणि आता ह्याला मी कुकरमध्ये बेक व्हायला ठेवतीये। तर हार्डली या सगळ्या प्रोसेसला किंवा ह्या केक बेकिंगला आपल्याला फक्त 15 ते 20 मिनिट एवढाच लागतो। इथे पाहू शकता आपले केक अगदी साईजला डबल झालेत। त्या ठिकाणी आपला केक तयार झालेला आहे। सुरी अगदी क्लीन निघाली म्हणजे आपले केक तयार आहे। तर नाचणीपासून हे केलेले केक जे आहेत ते अतिशय मुलांसाठी पौष्टिक आहे। नाचणी हे कॅल्शियम युक्त आहे, कॅल्शियमने भरपूर आहे। तर अशा प्रकारे तुम्ही जर मुलांच्या डब्यामध्ये असे केक दिला तर तेही आवडीनं खातील। अगदी फ्लफी आपले केक तयार झालेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला मी एक कट करून दाखवते। या ठिकाणी पाहू शकता आपले केक एकदम फ्लफी झालेला आहे आणि आतला चॉकलेट देखील मेल्ट झालेला आहे। दुसऱ्या टिन मधला सुद्धा केक आपला फ्लफी झालेला आहे, ते पाहू शकता। अशा प्रकारे आपले नाचणीचे चॉकलेट केक रेडी झाले।